नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर सनप्रिया आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध मंदिर त्रिदेव मंदिर, जे की पुणे मुंबई एक्सप्रेसवरती स्थित असून पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर आणि तसेच खेड शोपरच्या टोलनाक्यापासून अवघ्या 10 मिनिटावरती हे मंदिर आहे. चला तर मग हे मंदिर एक्सप्लोर करूयात. आता आपण निघालो आहोत पुण्याच्या जवळ असलेल्या एका अशा अद्भुत आणि अलौकिक ठिकाणी, जे धार्मिक ऐक्य, शांतता आणि आत्मज्ञानाचं जिवंत प्रतीक आहे. आपण पाहणार आहोत या त्रिमंदिराची संकल्पना, त्याचा इतिहास, इथल्या भव्य मूर्ती, सुंदर वास्तुकला, इथल्या सुविधा आणि इथे कसं पोचायचं ते सगळं सविस्तरपणे. तर आता आपण पोहोचलोय खेड शॉपरच्या टोल प्लाझाला आणि मंदिराचं डिस्टन्स फक्त 4.5 किलोमीटर दिसतंय. 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही आता मंदिराला पोहोचू. मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर मंदिराच्या बॅक साईडला पार्किंगची सोय आहे. तुम्ही बघू शकता, असं खूप मोठं असं प्रशस्त पार्किंगची सोय ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुमचं 4 व्हीलर तुम्ही घेऊन आलात तर व्यवस्थित तुम्ही इथं पार्क करू शकता. तुमच्यासोबत जर सिनियर सिटीजन ट्रॅव्हल करत असतील तर मंदिर व्यवस्थापन समितीकडून ई रिक्षाची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. संपूर्ण मंदिर परिसरात डायरेक्शन बोर्ड्स लावलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन मिळते. इथे मुलांसाठी वेगळी, स्वच्छ आणि सुरक्षित खेळण्याची जागा आहे. त्यामुळे मुलं आनंदाने खेळतात आणि दर्शन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब आरामात निवांत वेळ घालवू शकतं. मित्रांनो, जसं आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो तसं पहिल्याच नजरेत आपल्याला जाणवतं इथे शांतता आहे, स्थैर्य आहे, सकारात्मक ऊर्जा आहे. संपूर्ण मंदिर शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधलेलं असून त्यावरील कोरीव काम डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. साधारण 23,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेलं हे मंदिर खरंच भव्य आणि मनोहारी आहे. आता आपण येतो, आपल्याला समोर दिसतं ते हे त्रिमंदिराचं हृदयस्थान, जैन धर्म. मंदिराच्या मध्यभागी विराजमान आहेत विद्यमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी. 13 फूट उंचीची संपूर्ण संगमरवरी भव्य मूर्ती खरंच थक्क करणारी आहे. या मूर्तीच्या राईट साईडला एका बाजूला भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत, करुणेचा, प्रेमाचा आणि धर्माचा संदेश देणारे. दुसऱ्या बाजूला भगवान शिव, शिवलिंग आणि माता पार्वतीसह विराजमान आहेत. मित्रांनो, याशिवाय या मंदिरात तुळजाभवानी, अंबामाता, भद्रकाली, पद्मावती, चक्रेश्वरी, हनुमान, गणपती, साईबाबा, श्रीनाथजी, तिरुपती बालाजी आणि अनेक जैन तीर्थंकरांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. इथे पुस्तकांचीही खूप चांगली सोय आहे. दर्शनानंतर आपण निवांत बसून पुस्तके वाचू शकतो. ही पुस्तके
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना आवडतील ती पुस्तके इथेच विकत घेण्याचीही सोय आहे, त्यामुळे घरी वाचण्यासाठी घेऊन जाता येतात. इथे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अगदी वृद्ध व्यक्तीसुद्धा आरामात येऊ शकतात. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ, मोकळा आणि सोयीस्कर असल्यामुळे सर्व वयोगटातील भाविक शांतपणे दर्शन घेऊ शकतात. या मंदिराची संकल्पना आहे परमपूज्य A.M. पटेल, ज्यांना आपण प्रेमाने दादा भगवान म्हणून ओळखतो. त्यांची एकच भावना होती, धर्म वेगवेगळे असले, पंथ वेगवेगळे असले, पण सर्वांचा अंतिम उद्देश एकच आहे, आत्मसाक्षात्कार. याच भावनेतून जैन, वैष्णव आणि शैव या 3 प्रमुख पंथांचे देव एकाच छताखाली, एकाच मंचावर विराजमान असलेलं हे त्रिमंदिर उभारण्यात आलं. या भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा 12 ते 16 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान दादा भगवान फाउंडेशनच्या वतीने मोठ्या भक्तिभावात पार पडली. मंदिर परिसरात डायनिंग हॉल आहे, जिथे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मिळतं. जेवण फार साधं, स्वच्छ आणि चविष्ट असतं, तेही माफक दरात. पूर्णपणे शाकाहारी जेवण दिलं जातं आणि स्वच्छतेची चांगली काळजी घेतली जाते. त्यामुळे दर्शनासोबत इथे जेवणाचाही छान अनुभव घेता येतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला मनःशांती हवी असेल, धार्मिक ऐक्य अनुभवायचं असेल आणि आत्मिक समाधान मिळवायचं असेल, तर पुण्यातील हे निष्पक्षपाती त्रिमंदिर एकदा तरी नक्की भेट द्या. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रवासाच्या नवनवीन व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय त्रिमंदिर.